इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे विंजे आपल्या वाड्याच्या बाहेर पोहोचतो. तो गाडीतून उतरतो. नारायण आणि इंदूला तर धक्काच बसतो तो वाडा बघून. विंजे दार उघडतो आणि म्हणतो, या उतरा गाडीतून. मग इंदू आणि नारायणी खाली उतरतात. विंजे म्हणतो, या. विंजे सरकारच्या वाड्यात 12 बुर्जी 56 खानाच्या राजवाड्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. इंदू म्हणते, हा असा राजवाडा? नारायणीताई परत. विंजे म्हणतो, ओह काय झालं, असे स्तब्ध का झाले तुम्ही? डोळे दिपले काय? एवढा मोठा तुम्ही वाडा कधी बघितला नाही का? अहो राणी सरकार, हा वाडा तुमचाच आहे, कारण आता तुम्ही कोण आहात? नारायणी प्रेमनाथ विंजे. आता हे सगळं वैभव तुमचंच आहे. इथं कसलं टेन्शन नाही बरं का. खूप शांतता असते इथं. डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही आणि सगळ्या महागड्या गोष्टी मिळतील इथं बरं का. आणि आता लवकरात या. नारायणी म्हणते, अहो चंद्रलेखाताई नाही आल्या अजून. तेव्हा म्हणजे त्यांची गाडी नाही दिसत आहे. विंजे म्हणतो, त्या कशाला पाहिजेत डिस्टर्ब करायला? त्या गेल्या बडोद्याला, फ्लाईट होती त्यांची. तुम्ही आता आत या लवकर, वेळ वाया घालू नका. नारायणी म्हणते, अहो असं कसं आत यायचं ना? विंजे म्हणतो, असं कसं आत यायचं म्हणजे? आणि तो चालत चालत यायचं असं म्हणतो. उंबरा ओलांडायचा आणि डायरेक्ट आत यायचं, हे बघा. आणि तो करून दाखवतो. आपल्याला नसता फॉर्मॅलिटी काही जमत नाहीत. पायी पायी यायचं आणि वाड्यात घुसायचं, कळलं का? या लवकर. नारायणी म्हणते, असं कसं? विंजे म्हणतो, आम्ही तुम्हाला दाखवतो. असं कसं बघा हे असं. आणि तो आत जाऊन दाखवतो. म्हणतो, या. अहो या. मग नारायणी आणि इंदू आत जातात. इकडे अंताजी रूममध्ये खुर्चीवर रडत बसलेला असतो. आनंदी तिथे येते आणि म्हणते, अहो चला आता आंघोळ करा, कपडे बदला, झालं लग्न आता. अंताजी म्हणतो, आपलं धन परक्याचं झालं, लेक सासरी गेली. आनंदी म्हणते, जग रहाटच आहे त्यात काही नवीन नाही आहे. अंताजी रडत असतो. आनंदी म्हणते, पोट भरलं असेल, रडून झालंय तुमचं. अहो तिच्या ती घरी गेली, वाड्यावरती पोहोचली पण असेल. अंताजी उठतो आणि आनंदीच्या जवळ जातो. म्हणतो, काय ग आनंदी? नारायणचं लग्न ठरल्यापासून दिवसभर आणि त्याची पाठवणी करण्यापर्यंत तुझ्या डोळ्यातून एक ठुपस पण आला नाही ग तुझ्या डोळ्यात. तुला धीराची म्हणू की फित्तर काळजाची म्हणू? हा. इकडे नारायणी आणि इंदू आत येतात. इंदू म्हणते, नारायणीताई मला टोटल रॉंग वाटतंय ग. विंजे ते ऐकतो. तो म्हणतो, अय काय कुजबूज आहे हा? अहो या ना आतमध्ये, म्हटलं ना. आतमध्ये यायचं म्हटलं की यायचं. मग इंदू आणि नारायणी आत येतात. इंदू म्हणते, नारायणीताई. विंजे म्हणतो, काय झालं? अहो तोंड का बरं पडलंय तुमचं? नाही म्हणजे तुमचं ठरलंच आहे का की माप ओलांडूनच घरात यायचं? ठरलंय का तुमचं? ठीक आहे, एक काम करा, बाहेर जा. नारायणी म्हणते, हो पण. मग विंजे जोरातच ओरडतो, बाहेर जा पटकन. मग इंदू आणि नारायणी बाहेर जातात. विंजे म्हणतो, थांबा हा, आलोच मी. आणि तो आतमध्ये निघून जातो. इंदू नारायणीला म्हणते, नारायणीताई हा माणूस काय मला पटत नाही बघ, काहीतरी गडबड आहे. तेवढ्यातच आतून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. इंदू विचारते, दाजी तुम्ही काहीतरी शोधताय का? इकडे विंजे हातात ग्लास घेऊन म्हणत असतो, तांदूळ कुठे ठेवलेत, सापडतच नाहीत. मग तो काहीतरी विचार करतो आणि वरच्या भिंतीला हात मारतो आणि सगळी माती झाडून त्या ग्लासमध्ये भरतो आणि तो ग्लास उंबऱ्यावरती नेऊन ठेवतो. आणि नारायणीला म्हणतो, मारा आता याला लाथ. नारायणी म्हणते, हो पण ही माती. विंजे म्हणतो, तांदूळ कशातून येतात? मातीतूनच ना, आणि मातीतच जाणार ना. मग मारा लाथ याला. तो जोरातच चिडून म्हणतो, मारा लाथ. मग नारायणी घाबरते आणि माप ओलांडून आत येते. विंजे शाब्बास म्हणतो आणि म्हणतं, या. मग नारायणी आत येते. इकडे आनंदी अंताजीला म्हणते, मला ना शकुंतलासारखे दिखावा करायला जमत नाही. म्हणजे माझी मुलगी आहे आणि धाय मुकळून रडणार ही. तिच्याकडे बघूनच माझ्या डोळ्यातले अश्रू आटले. आता किती काम होतं मला, किती टेन्शन होतं. आता रडून काय त्यात? मग अंताजी म्हणतो, नाही म्हणजे तुझ्याकडे बघून असं वाटत नाही. मला बरं झालं असं वाटतंय की गळ्यातली ब्याद गेली, काटकट गेली, असं तुला असं वाटतंय तुझ्याकडं बघून चेहऱ्याकडं. असं असतं का? आनंदी म्हणते, अर्ध्या भाकरीवर घेतली नाही मी तिला. माझी पोटची पोरगी आहे. 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलंय मी तिला. नारायणी पोटात होती तेव्हा सारखी जळजळ व्हायची. अन्न पोटात राहायचं नाही माझ्या. कोणताही वास सहन व्हायचा नाही. इतके त्रास सहन करून सुद्धा या जगात आणली मी तिला. मग तिच्या बाबतीत असं का वागेन? तिची सख्खी आई आहे मी, शकुंतलीसारखं नाही. माझं आणि तिच्या डोळ्यात पाणी येत नाही म्हणून असं म्हणताय का तुम्ही? घ्या, आलं माझ्या डोळ्यात पाणी, झालं समाधान.
असं ती तिला म्हणत असते. आता ह्यामध्ये रडण्यासारखं काही दिसतच नाही मला. माझ्या नारायणीनं नशीब काढलंय, एवढं तालेवार स्थळ मिळालंय, मोठा वाडा, पैसा, अडका, जमीन जुमला सगळं काही आहे. मग आता मला सांगा, या सगळ्यामध्ये आनंद मानायचा का रडत बसायचं? अंताजी म्हणतो, अगं आनंदी, भावना पण असतातच ना, त्या मेला नाहीत पाहिजेत, असं म्हणून तो आत जातो. आनंदी मनात म्हणते, भावना मेल्यात माझ्या परिस्थितीनं नाही, तुमच्या धाकट्या भावानं मारल्यात. माझ्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आता, आणि त्यात पहिलं बलिदान मी माझ्या मुलीचं दिलंय. इकडे नारायणी आत येते. विंजे म्हणतो, फायनली आमच्या राणी सरकार आमच्या वाड्यात आल्या. इंदू इकडे तिकडे बघते आणि विंजेला विचारते, तेल आहे का? विंजे म्हणतो, तेल कशाला पाहिजे? मग इंदू तिथला दिवा घेते आणि आत जाते. विंजे म्हणतो, ओ इंद्रायणीबाई साहेब, कुठं चाललाय? तो नारायणीला म्हणतो, इंद्रायणी कुठं चालली? मग नारायणी इंदूला हाक मारते, इंदू इंदू. मग इंदू आरतीचं ताट टच करून बाहेर येते. विंजे म्हणतो, मग ती म्हणते, नारायणीच्या जवळ उभा राहा, इंदू विंजेला म्हणते, आणि त्या दोघांची आरती ओवाळते आणि म्हणते, नव्या नवरीचं आणि जोडप्याचं स्वागत म्हणून हे सगळं. विंजे म्हणतो, झालं का आता? काय आरती करता का आमची? ठेवा तिथं ते. विंजे म्हणतो, हे बघा, इथून वरची पहिली माडी ती खोली तुमची, हा म्हणजे आपली. इंद्रायणीबाई साहेब, अख्खा वाडा तुमचा आहे, बाकी तुम्हाला वाटेल तिथे झोपा, काय पाहिजे ते करा, अजिबात काळजी करू नका. मी जरा वर जाऊन फॅन सुरू करून येतो, जरा वेळ लागतो ना, 5 मिनटं लागतो असं, आणि जे तर सुद्धा करायची आहे ना, आलोच मी. आणि आम्ही आवाज दिल्याशिवाय कुणीही वर यायचं नाही बरं का. आणि तो तिथून निघून जातो. इकडे इंदू म्हणते, नारायणीताई, तू अशा माणसासोबत कशी राहणार गं? तो म्हणाला, माझा मोठा वाडा आहे, खूप जमीन आहे, आणि बघायला आला तेव्हा मोठमोठे गिफ्ट घेऊन आला होता की, मी सांगत होते ना, हा माणूस चांगला नाही आहे. मग इकडे विंजे वर येऊन दुधात काहीतरी मिसळतो आणि मग नारायणीला हाक मारतो, नारायणी यावर. नारायणी म्हणते, आले. मग नारायणी इंदूला म्हणते, इंदू, तुला इथे एकटीला झोपायला भीती नाही वाटणार ना? इंदू म्हणते, मला आहे सवय एकटी झोपायची, पण तू ठीक आहेस ना? नारायणी हो म्हणते आणि म्हणते, काही लागलं तर हाक मार. इंदू म्हणते, हो, तू सुद्धा. मग नारायणी म्हणते, जाते मी. आणि मग ती बॅग घेऊन वर जाते. इकडे इंदू सगळीकडे बघत असते. तिथे एक फोटो लावलेला असतो, तो बघून ती घाबरून लांब जाते आणि खॉटवर जाऊन बसते. इकडे नारायणी वर आलेली असते. विंजे म्हणतो, आत या. काय झालं? का इथं पण माप पाहिजे का ओलांडायला? या बसा, या लवकर बसा. मग तो खुर्चीवर ढकलून देतो तिला आणि म्हणतो, अहो बसा. नारायणी घाबरते. विंजे म्हणतो, चला, आज आपली पहिली रात्र. रीतिरिवाजाप्रमाणे एक गोष्ट मी करून ठेवली आहे. आम्ही दूध आणून ठेवलंय, घ्या, दूध घ्या. नारायणी शांत बसते. इकडे आदूला तिथे काठी दिसते. ती काठी लगेच घेते आणि सारखं म्हणत असते, विठुराया पाठी राखा. ती खूप घाबरलेली असते. ती एकच जप करत असते, विठुराया पाठी राखा, विठुराया पाठी राखा. आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.